ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। बोरगाव चिल्कादेवी पाणीपुरवठा योजना रेंगाळली। शेतकऱ्यांनी दिले जिल्हा पालकमंत्री व जिल्हा अधिकारी यांना निवेदन। सीमा भागातील बोरगाव येथील शेतकऱ्यांना वरदान ठरलेली चिल्कादेवी पाणी योजना गेल्या 1.5 वर्षापासून रेंगाळली आहे। प्रशासन व मुख्य ठेकेदारांच्या नाकर्तेपणामुळे काम रेंगाळलं असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी व्यक्त केला असून याबाबत पालकमंत्री, जिल्हा अधिकारी व लघु पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी चौकशी करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। बोरगाव येथील सुमारे 1200 एकर जिरायत जमीन ओलिताखाली आणण्यासाठी 2009 साली माजी आमदार काकासाहेब पाटील व विधान परिषद सदस्य प्रकाश हुक्केरी यांच्या प्रयत्नांनी पाणी योजना मंजूर झाली, पण गेल्या अनेक वर्षापासून ही योजना बंद आहे। गेल्या 15 वर्षात 1-2 वेळा मोजक्याच शेतकऱ्यांना पाणी मिळाले। प्रशासनाचा आणि ठेकेदाराच्या नाकर्तेपणामुळेच काम रखडलं गेलं। या पाणी योजनेचे काम संपूर्णपणे निकृष्ट दर्जाचं झालं आहे। सद्यस्थितीत ही पाणी योजना पूर्णपणे बंद आहे। शेतकरी नेते सुनील पाटील यांच्या नेतृत्वाखालील आज काही शेतकऱ्यांनी जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी, खासदार प्रियंका जारकीहोळी, आमदार शशिकला जोल्ले, जिल्हाधिकारी बेळगाव, लोकायुक्त कचेरी बेळगाव तसेच कार्यनिर्वाहक अधिकारी लघु पाटबंधारे विभाग यांना निवेदन देऊन याबाबत चौकशी करावी व संबंधित मुख्य ठेकेदारावर दंड आकारून पाणी योजना लवकरात लवकर पूर्ण करावी अशी मागणी केली आहे। यावेळी तात्यासाहेब बसन्नावर, रमेश पाटील मालगावे, संतोष फिरगन्नावर, भरत हावले, शीतल सोबाने, शिशिर सातपुते, पिंटू चौगले, चंदू पवार सह परिसरातील शेतकरी बेळगाव येथे जाऊन याबाबतचं निवेदन दिलं। महानकर न्यूजसाठी अजित कांबळे, बोरगाव। आज 2009 ला हे प्रकल्प चालू झाला। 2009 ला प्रकल्प चालू झाल्यानंतर ते कॉन्ट्रॅक्टर काय सांगितलं होतं की 18 महिन्यात पूर्ण करतो म्हणून, शेतकऱ्यांनी पाणी तिथं आणून देतो म्हणून। मी याला एकदा विचारलो हे पाईप टिकतंय काय, हे मी आता असं कमीत कमी 100 पाईपलाईन केलोय, कधी कुणाचं तक्रार नाही। मी हे तक्रार इथंच झालंय, मग तिकडे कसं झालं नसेल, तिकडे बी झालंच असेल की सरकार पैसे दिले आणि शेतकऱ्यांनी लुटलाय। शेतकऱ्यांनी जर पाणी मिळालं असतं, शेतकरी जगला, शेतकरी अन्नदाता आहे आणि हा हिंदुस्थानचा अन्नदात्याला जर वाचवला तर हिंदुस्थान वाचणार आहे। एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो। जय कर्नाटक। 2009 मध्ये हे पाणी प्रकल्प मंजूर झालं, त्यावेळी ह्या कामाला सुरुवात झाली। 2009 मध्ये कर्नाटक सरकारकडून हे पाणी मंजूर झालं होतं। त्यावेळी 1.5 ते 2 कोटी रुपये पैसे मंजूर झाले होतं। त्या हिशोबानं कामाला सुरुवात केली। मध्ये थोडंफार काम रेंगाळल्यामुळं काम बंद पडलं। परत आणि 1.5-2 कोटी रुपये मंजूर झाल्यानंतर काम ठेकेदारकडून झालं, परंतु परत आणि काम रेंगाळल्यानंतर परत आणि एकदा वरिष्ठांना कळवल्यानंतर आणि परत पैसे मंजूर झाल्यानंतर काम पूर्णपणे कंप्लीट झाला, परंतु वेळोवेळी व्यवस्थित पाणी आलं नाही, ठेकेदारकडून काम व्यवस्थित झालं नाही। आणि गेल्या 15 वर्षात 2009 मध्ये हे काम चालू झालं। आता 2025 साल सपत आली। थोडक्यात कमीत कमी 15 ते 16 वर्षामध्ये 2022-23 साली 1-2 वेळा फक्त पाणी आले, आणि ते पण पाणी असं आले की थोडंच, एकदा 8 तास आणि एकदा 10-12 तास, आणि त्या पाण्याचं फक्त मोजक्या शेतकऱ्यांना याचा फायदा झालेला आहे। आणि ह्या स्कीममध्ये कमीत कमी 1200 ते 1300 एकर पाणी प्यावं म्हणून सरकारने हे स्कीम योजना अगदी चांगलं राबवलं होतं। खरं या योजनेचं शेतकऱ्यांना जरासुद्धा फायदा काही झालेला नाही आहे। आणि एवढे 7 ते 8 कोटी रुपये पैसे खर्च करून कुठल्याच शेतकऱ्यांना याचा फायदा झाला नाही। फायदा व्हायला पाहिजे होतं। हे सगळे जे काय माळसर जमीन आहे हे ओलं जमीन व्हायला पाहिजे होतं। शेतकरी ओलं जमीन झाले की शेतकऱ्यांच्या चारशे सुजलाम सुफलाम होत नाही। शेती भरपूर चांगला इथं काळं जमीन आहे, तरीसुद्धा ह्या पाण्याचं नियोजन सरकार करून सुद्धा वरिष्ठ अधिकाऱ्यांना आम्ही ह्याचं वेळोवेळी निरोप दिलेला आहे। असं नसं हे एवढं पैसे खर्च करून सुद्धा हे पाणी शेतकऱ्यांना भेटत नाही। निवेदनसुद्धा दिलेलं आहे, जिल्हाधिकाऱ्यांना दिलेलं आहे, जिल्हा उस्तुवारी पालकमंत्र्यांना सुद्धा याचं निवेदन दिलेलं आहे, तरीसुद्धा याचा काही उपयोग झाला नाही। आणि एवढं 7 ते 8 कोटी रुपये पैसे खर्च करून सुद्धा काही उपयोग झाला नाही। हे पैसे पाण्यात गेल्यासारखं जमा झालेला आहे। असं काय करून काही उपयोग होणार नाही। शेतकरी हा भारत देश कृषीप्रधान देश म्हणून सगळीच वर तोंड करून सांगतात, खरे शेतकऱ्यांकडे वाकून बघणारा कोण वाली नाही आहे। यांनी शेतकऱ्यांकडे कोणतं लक्ष द्यायला पाहिजे, आणि शेतकरी जगला तर देश जगेल। शेतकरी हा सगळेजण काय सांगतात, भारत देशाचा हा 2 डोळा म्हणून सांगतात। एक सैनिक पहिला डोळा आणि दुसरा डोळा अखंड देशातला अन्नदाता हे शेतकरी असतो। हे दुसरा डोळा म्हटलं तर काही चुकीचं वाटत नाही। शेतकऱ्याकडे वरिष्ठांनी लक्ष द्यायला पाहिजे। हे काय हे काम व्यवस्थित पूर्णपणे करून शेतकऱ्यांना ह्याचं पाणी मिळावं आणि शेतकरी सुजलाम सुफलाम व्हावं, एवढंच मी बोलतो आणि इथंच थांबतो।